नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, माझ्या चेहऱ्यावरचा लाईट तुम्हाला थोडासा कमी दिसत असेल, याबद्दल मी तुमची माफी मागतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की आमचा स्क्रीन टाईम सध्या एवढा वाढलेला आहे, 8-8, 9-9 तास फक्त मोबाईलच्या स्क्रीनच्या समोर आहोत. मला अनेक विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर, म्हणले तुमच्या चेहऱ्यावरचा लाईट वाढवा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एवढा स्क्रीन टाईम वाढतो आणि हे पूर्ण झक्क प्रकाश ज्यावेळेस डोळ्यावरती पडतो तर तुमचे व्हिडिओ पाहणं होतील पण आमचे डोळे खराब होतील. मी काही बॅच विकत नाही, त्याच्यामुळे जे येतील पैसे ते मी दवाखान्यात लावू शकेल. म्हणून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलची थोडीशी ब्राईटनेस वाढवून घ्या. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या हा जो व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे याच्यामागचं कारण हे आहे की अनेक विद्यार्थ्यांना जे प्रिफरन्सेस आलेले आहेत, जनरेट झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना जनरेट करण्यात, डिलीट करण्यात, असाइन करण्यात, अरेंज करण्यात, लॉक करण्यात आणि अनलॉक करण्यात थोडीशी अडचण जात आहे. मी म्हणतो 2-3 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ सगळा तुम्हाला सांगतो. सगळी माहिती याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. इतकी सोपी माहिती तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता तर 1 घंटा असा बफर झाल्याच्या नंतर हे पेज ओपन होते. हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी असे काही ऑप्शन्स आता सध्या मिळत आहेत. तुम्ही जनरेट करून राहिले, जनरेट केल्याच्या नंतर ते पुन्हा बफर होते. बफर नाही होत म्हणा, ॲक्च्युअली इट विल टेक सम टाईम. आणि मग ते लोड झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने ह्या संस्था दिसतात, ज्या काही तुम्हाला जनरेट झालेले प्रिफरन्सेस असतील. ही जर ॲड तुम्हाला बघायची असेल तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर हे बघा, मला आलं प्रिफरन्स, मग आता मी याला देऊ का? थांब जरासा, थांब बाबू, थांब सोन्या पिल्ल्या, थांब. कारण की तुला या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि इथे गेल्याच्या नंतर व्ह्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुला जाहिरात दिसेल. तुझ्या प्रवर्गाच्या जागा आहेत की नाही ते चेक कर. असं होतं अनेक वेळेला की फक्त ओपन कॅटेगरीची जागा आहे, विद्यार्थी एलिजिबल नाही आहे, तरी सुद्धा त्यांना ते दिसत आहे. मग ते म्हणून राहिले की सर माझं वय तर बाद झालं, मग मी तर प्राधान्यक्रम देऊ का नको देऊ? थांब लका, थांब. आणि तुझी निवड होऊन जाईल आणि मग तिथे गेल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कटल. मग माणसाला दुःख कोण्या गोष्टीचं असते माहिती आहे का? नाही लागलं त्याचं दुःख नसते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्याच्या नंतर जर आपण वापस आलो त्याचं दुःख खूप असते. मग हे तुम्हाला असे जिल्हे दिसतात, इकडे संस्थेचं नाव दिसते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक संस्था तुम्हाला अशा दिसतात की ज्या ठिकाणी जिल्हा वगैरे काही नाही लिहिलेलं आहे. हे बघा, जसं ही आहे श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ. आता ही संस्था तुम्हाला आहे पण याच्या समोर तालुका नाही, जिल्हा नाही. मग याची माहिती कशी काढायची? तर इकडे जिल्हा दिलेला असतो, अहिल्यानगर. मग काय करायचं? आपण सर्च करायचं, गुगल सर्च. काय करायचं? श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ अहिल्यानगर. याचं काही ना काही तुम्हाला 100% त्या ठिकाणी गुगलवरती सापडतच. मग ती संस्था सापडेल, मग किंवा त्याच्या संदर्भामधली माहिती सापडेल. ती माहिती आपली घ्यायची, गुगलवरती सर्च करायची, याचा युडायस नंबर काढायचा या शाळेमधल्या, किंवा ही संस्था असेल यांच्या अनेक शाळा असतील तर अनेक शाळांचा युडायस नंबर काढायचा, त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या ऑनलाईन तपासायची. हे तुम्हाला करावं लागणार आहे. थोडंसं फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम थोडंसं दूर करून आपण काय करूयात, ह्या सगळ्या गोष्टी करूयात, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंतर आपण काय करतो? सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर चॉईस. हे जे आलेले आहेत त्याच्यापैकी थोडेसे निवडायचे असतात. ते निवडण्यासाठी आपल्याला असं हे समोर दिसते, हे विंडो, बरोबर आहे. मग त्याच्यामधला स्पेसिफिक जिल्हाच पाहिजे असेल तर तो जिल्हा निवडा. एज्युकेशन लेवल 6वी ते 8वी, 9वी 10वी, किंवा मग 1ली ते 5वी. काही विद्यार्थी खूप साऱ्या जणांसाठी इलिजिबल आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मीडियम बघा, मराठी आहे, हिंदी आहे, किंवा उर्दू आहे, किंवा इंग्लिश आहे. डेजिग्नेशन चेक करा, सर्च करा प्रिफरन्सेस. प्रत्येक प्रिफरन्सेस खूप काळजीपूर्वक बघा. मग ते तुम्ही इकडे वळून घेतले की मग काय करावं लागतं तुम्हाला? अशा पद्धतीने त्यांना याच्यामधले निवडावे लागतात की भाऊ कोणते पाहिजे आणि कोणते नाही पाहिजे. जे नाही पाहिजे त्यांना डिलीट करा सिलेक्ट करून, जे पाहिजे फक्त तेवढेच ठेवा आणि त्यांना सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट केलं की तुम्हाला अशा पद्धतीने हे पुन्हा समोर दिसतील. आता हे जे काही तुम्हाला समोर दिसत आहेत, हे जसं मी हे केलं, समजा यांना सिलेक्ट केलं, बरोबर आहे की नाही, सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर हे मला पुन्हा दिसायला लागतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते आडमधडम आलेले. आडमधडम म्हणजे कोण्याही सिक्वेन्सनं आलेले. मग मी त्यांना पुढं ठेवलं, इथे ठेवलं अशा पद्धतीने. आता यांना काय केलं? मी अरेंज केलं. हे बघा, पहिला क्रमांक दिला अमरावतीला, कारण की वाशिमवरनं ते जवळ आहे. दुसरं केलं नागपूरला, ते जवळ आहे. तिसरं पुण्याला, ठीक आहे. भंडाराला तर असं वाटते पहिला क्रमांक द्या. मग पुढं आहे अहिल्यानगर, भंडारा आणि पुन्हा मुंबई. मग अशा पद्धतीने आपण प्राधान्यक्रम दिले की मग काय करायचं? याला सेव्ह करायचं. तुम्हाला वाटत असेल डिलीट करायचे तर डिलीट करून टाका. तुम्हाला वाटत असेल रिअरेंज करायचे तर रिअरेंज बटनावरती क्लिक करा, पुन्हा त्यांना रिअरेंज करा. मला टोटल किती आले होते समजा 8. हे माझं नाही आहे बरं का, मी या शिक्षक भरतीमधून बाद आहे म्हणजे मी पेपरच नाही दिला. त्याच्यामुळे फक्त आम्ही यूट्यूबवरती झाकोल्या करून राहिलो. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी आता सिलेक्ट होतील. सिलेक्ट झाल्यानंतर ते सुद्धा यूट्यूबवर येतील. यूट्यूबवर आल्याच्या नंतर ते सुद्धा आमच्यासारखेच मग नाही का नाही, होबास्क्या. आम्ही होबास्क्याच मारतो, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने सांगतो, कारण की कठीण काहीच नाही याच्यामध्ये.
मग हे करायचं. टोटल प्रिफरन्सेस दिसतात तुम्हाला. नॉट असाइन किती आहे? 0, कारण की मी असा एक सोडून दिला नाही. तुम्ही जेवढे सोडून दिले असतील ते तुम्हाला नॉट असाइन दिसतील. टोटल प्रिफरन्सेस किती होते? 8. मी त्याच्यामध्ये असाइन किती केले? 8 ही माहिती दिसेल तुम्हाला. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आगे जो है ऐसा फॉर्म मिलेगा आपको. या ठिकाणी ही तुमची सगळी माहिती आहे. ठीक आहे. ही तुमची कॅटेगरी काय आहे एकदा याला बघा. तुम्ही काय काय येस नो केलेलं आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा कोणत्या आरक्षणाचा फायदा घेत असाल तर ते तेवढं बघून घ्या एकदा. हे ना, चुकीची माहिती असायला नको. कारण की त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर एखादी चुकीची माहिती भरली असेल तर तुमचा ऐन टप्प्यावरती आल्याच्या नंतर कार्यक्रम होईल. म्हणजे कुठं? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. मग इथे काय करायचं? हे सगळं बघून घ्यायचं पद्धतशीर आहे का. हे केल्याच्या नंतर इथं काय करायचं? टिक करायचं. लॉक प्रिफरेंसेस बटनावरती क्लिक करायचं. और ये सब होने के बाद आपको आता है फिर ये ऐसा पेज. हे दिसतं तुम्हाला की भाऊ टिक केला. आता टिक केल्याच्या नंतर असं दिसते तुम्हाला. इट इज नेसेसरी टू चेक इफ ऑल प्रिफरन्स सिक्वेन्सेस आर अरेंज प्रॉपरली. म्हणजे बरोबर तुम्ही अरेंज केलेलं आहे की नाही ते एकदा बघून घ्या म्हणते. पुन्हा प्रिफरन्सेस गिवन कॅनॉट बी चेंज. एकदा जर तुम्ही प्राधान्यक्रम दिले तर ते बदलता येणार नाही. ऑर मॉडिफाईड आफ्टर दे आर लॉक्ड बाय यू. म्हणजे तुम्ही जर एकदा लॉक केल्याच्या नंतर ते बदलता येणार नाहीत, परंतु ते बदलता येतात बरं का. आर यू श्युअर यू वॉन्ट टू लॉक युअर प्रिफरेंसेस. म्हणजे तुम्हाला खात्री है ये जो सब आपने कुटाना किया है आधे घंटे पहले, आधे घंटे नहीं 4-5 दिनों से पहले, 4-5 दिनों से उसको आप लॉक करना चाहोगे? हाँ मना लॉक करना चाहेंगे. या फिर कोई लाइफ लाइन लेना चाहेंगे? बोले नहीं लाइफ लाइन नहीं लेना चाहेंगे. तो फिर उसको लॉक कर दिया जाए. यस करना है. फिर आपको आता है OTP. ढांटाडान 2 घंटे के बाद, 2-3 घंटेच्या नंतर तुम्हाला OTP येतो. मग त्याच्यामध्ये कॅप्चा टाकायचा. इथं कॅप्चा सुद्धा जनरेट व्हायला वेळ लागतो. फिर करणे का व्हेरीफाय आहे की नाही. मग ते केल्याच्या नंतर तुम्हाला असं सेल्फ सर्टिफाईड दिसते. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रिफरन्सेस झाले तुमचे लॉक, याला करायचं आहे अनलॉक. अनलॉक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? अरे 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 एक अनलॉकची एक पुन्हा इमेज मी याच्यामध्ये ॲड केली होती. कदाचित ती झाली नसावी 11व्या नंबरची. हां ही हां हे बघा तुम्हाला इथे प्रिफरन्सेस लॉक केल्याच्या नंतर पुन्हा ते अनलॉक करायला तुम्हाला संधी मिळते. हां कुठे? हे बघा हे. हां हे बघा हे प्रिफरन्सेस मी लॉक केलेले आहेत. बरोबर आहे. हे जनरेट केलेत, मग सिलेक्ट केले, मग असाइन केले, रिअरेंज केले आणि मग लॉक सुद्धा केले. आणि लॉक केल्याच्या नंतर अनलॉक सुद्धा करता येतं. बघा कितीही वेळा अनलॉक करता येतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की ते अनलॉक करायला तुम्हाला पुन्हा मिळतं. पुन्हा अनलॉक करायचे, पुन्हा रिअरेंज करायचे, पुन्हा असाइन करायचे, पुन्हा डिलीट करायचे. असं 4-5 दिवस चालू राहू द्यायचं. 13 तारीख 100% वाढणारे. काही काळजी करू नका. तुमच्या मनामध्ये पॅनिक होऊ नका. फक्त जाहिरातींचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याच्यानुसार जो आहे तो तुमचा उद्योग सुरू राहू द्या. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ॲड खूप काळजीपूर्वक बघा. तुमची निवड होणं गरजेचं आहे. आणि एकदा जर निवड झाली तर मग बमाट पेढे वाटा, बम ढोल वाजवा, ताशे वाजवा, नगाडे वाजवा, गावात मोठाले बॅनर लावा. आहे की नाही की भाऊ नादच खुडा. आहे की नाही. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. भले मग त्यानं तिकडे काही का कुटाणा करेल असं ना. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.